नमस्कार, मी आहे अमित महाराज लातूरकर. वारकरी संतवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबा. मधुदारी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोणी बहु अवघड आहे जगजेठी करुणा केली मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐशी वर्गे मधुदारी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोणी विठ्ठला भाग्यशाली आहेत ते जळगाव. आणि याच्याकरता नाही आहे की तुम्ही कोण आहात किंवा काय आहात. भगवान बाबांचे पाय आपल्या गावाला लागले. ज्या डोळ्यांनी बाबांना पाहिलं, ज्या कानांनी बाबांचे शब्द ऐकले, फार मोठी मानवी जीवनातली संपदा आहे. त्यांची पुण्यतिथी आहे म्हणून स्तुती करतो असं नाही. अभंगच तशा पद्धतीचा आहे. नवरा चांगला मिळणं, मुलगा चांगला जन्माला येणं, शरीर चांगलं असणं, आपल्याला गुरु चांगला मिळणं, हे अनंत जन्माचं पुण्य आहे. का माणसं मूर्ख असतात, का अज्ञानी असतात, का माणसं गरीब असतात, केवळ संस्कार असतात. माझ्याबरोबर एक बुवा आला होता कीर्तनाला. 1 वर्षापूर्वीची गोष्ट असते. बांगरवाडी म्हणून गाव आहे गरमाळ्याकडे. आणि जसं आडवे येतात ना, तुम्ही नाही आले, आडवे आले तो भाग वेगळे. तिथं गादी आली म्हणून आडवे येतात. भले 15-20 मिनिटं पटाक वाजले. माझ्या शेजारचा बुवा फार व्हायचा. मला पण ही काही पद्धत आहे का? म्हटलं तुझं लग्न झालं नाही त्यामुळे त्यावेळेस फटाके वाजवू शकले असते. लग्न केलं नाही म्हणलं, मेल्यानंतर तुझे फटाके वाजणार नाही. आमच्या फटाक्यावर का जळतो? हे फटाके माणसाची गादीचा सन्मान असतो, खुर्चीचा सन्मान असतो, गादीचा सन्मान असतो. जेवढे महाराज लोक भगवानगडाच्या गादीवर जळतात ना, तेवढे शेतकरी प्रेम करतात. कळते का तुम्हाला? एवढा गड चांगला झाला ना, एका माळकरी बुवाने स्तुती नाही केली. आणि सगळे बुवा लोक मला प्रश्न विचारतात, पैसा येतो कुठून? म्हणलं तुला काय टेन्शन? द्यायचं नाही, घ्यायचं नाही, बोलायचं नाही. आणि शिकलेले लोक विचारतात, महाराज गाडी फार भारी. म्हणून किती जमीन आहे तुम्हाला? ते मग 30 एकर आहे म्हणलं. म्हणजे भगवानगडाला 400 एकर जमीन आहे, त्यांनी गाडी घेऊ नये का? म्हणजे कशाबद्दल मोजतो असं गडाला? भगवानगड हे संस्थान आहे, बुवा नाही आहे. लोकांच्या डोक्यात ह्या गोष्टी बसतच नाहीत. असं त्यांनी ते पिशवी घेऊन फिरणारे बुवा लोक बघितलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की सगळे बुवा लोक एकसारखेच आहेत. असं नाही. नारायणगड, भगवानगड हे संस्थान. 600 एकर जमीन आहे नारायणगडला आणि 200 एकर प्युअर बागायती. जे भांडणं झालेत ना गादीवरून काढण्यासाठी, त्याच्या मूळ पैसा आहे, प्रॉपर्टी. निमित्त कोणतंही असेल, कसंही असेल. 700 एकर जमीन आहे आणि डोंगर वेगळा आहे. नारायणगडाचा डोंगर जो आहे, भगवान बाबांनी 12 वर्षामध्ये 400 एकर जमीन
पंढरपूर, पैठण या सगळ्या गोष्टी मिळवून तुमच्यासाठी ठेवल्या त्यांनी, तुम्हाला पोरं समजून. आणि जी नारायणगडाची त्या काळात महाराज लोक जळायची ती आजही जातात. त्यांच्यात काही बदल झालेला काय भगवानकडे म्हटलं की सुकलेला चेहरा. असं का करतो, किती पैसा मिळतो तुला, मिळू द्या का. इकडं असं तिकडं असं तिकडं असं आकडे ऐकायला मिळतात आणि आकडे ऐकूनच तिची भाऊपुरी ना गाणारा बॉय नागरे 3 वेळा वर्गणी दिली, तुमची अजून 1 वेळ पण नाही झाली. तर मी त्यांना म्हणत असतो नका देऊ तुम्ही, नाही माझा आमची प्रथा आहे दर 3 वर्षाला द्यायची. आणि शेजारची जी बाकीचे लोक परेशान त्याच्यामध्ये. आणि विशेष आहे स्वतः गायक असून गावोगावी जाऊन वर्गणीतून गडाला वर्गणी देतो, नाही स्तुती करतोय अशातला भाग नाही माझा बोलण्याचा. भगवान गडावरचं जे प्रेम आहे ते जन्मजात प्रेम आहे माणसाचं. फक्त नेतृत्व चांगलं पाहिजे, योग्य पैशाचा विनियोग करणारा पाहिजे. मी जर उद्या ठरवलं ना पत्र लावायचं भगवानगडाच्या मंदिराला, कोण काय म्हणणार. लोक तयार, 20 लाख लोक शिष्य भगवानगडाचे. आणि मला आता 11वं वर्ष चालू आहे गादीवर बसून. 100 गावं असेच की ज्याला मी पहिल्यांदा सुद्धा भेट दिलेली आणि ते पैसे घेऊन वाट पाहतात. महाराज या वर्गणी करा, आमच्या तिथे बाबा यायचे. म्हणजे अजून 100-125 गावं पहिल्या भेटीचे बाकी. इकडची प्रथा आहे म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. थोडा आवाज वाढवला. कीर्तन नीट ऐका बरं का, मनापासून करतोय कीर्तन, फार कमी वेळा कीर्तन करतोय आणि त्याच्यामध्ये विक्षेप करू नका. काही असो मानवी जीवनामधलं, मुलगा शिवाजी महाराजासारखा जन्माला येणं, ज्ञानोबासारखा जन्माला येणं, देशभक्त जन्माला येणं हे अनंत जन्मीचं पुण्य आहे. संत जन्माला येणं तर हे त्या कुळाचंच पुण्य समजायचं, एका व्यक्तीचं पुण्य नाही येते. तुकोबरायासारखे व्यक्ती जन्माला येणं एखाद्या कुळामध्ये, मला सांगा कितीतरी लोक त्या काळामध्ये होते, सगळे गुढीत निघाले, अजरामर झाले ते तुकोबराय. आजही तुकोबराच्या अभंगावर करोडो रुपये कमवणारी लोक आहेत, त्यांची नावं अजरामर होत नाही, अभंगाचंच नाव अजरामर होतं. म्हणून ही पृथ्वीतली रत्न आहे जन्माला येणं. कधी कधी काय होतं, रत्न म्हणून कधी कधी दुसरीकडे हात जातो. या अभंगाची जी भूमिका आहे ना, त्या अशा पद्धतीची भूमिका आहे. एक संत आहे, आपली भावना बसते त्या चेहऱ्यासारखा, त्या माणसासारखा जर दुसरा एखादा बघितला आणि त्यांनी जर संतांचा अवतार केला की लगेच भावना बसते. तुम्ही फार किरकोळ आहात. रामाच्या सानिध्यामध्ये 12 वर्ष राहिलेली सीता सुद्धा रावणाला संन्यासी समजते. तुमचं तर डोकंच नाहीत महाराज. कोणाला तुम्ही संत म्हणाल, कोणाला डोक्यावर घ्याल आणि कोणाची कॅसेट ऐकायला मिळेल काही सांगता येणार, काही सांगता येणार. आता तर ते बापूची जेवढे शिष्य आहेत तर त्याच्या घरात मी आवर्जून जातो, कुठे गेले बापू. मी गादीवर बसलो याचा अर्थ नीट समजून घ्या. परंपरा जी असते ना त्याच्यावर जबाबदारी असते. कीर्तन करत नसेल पण वाईट वागता येत नाही, त्याचे नाव आहे परंपरा. मध्ये ते छत्र्या उगवतात ना पावसाळ्यामध्ये, त्यांना काही फळ द्यायचं बंद नाही का, मध्येच संत झालेले. मागील परंपरा नाही, पुढे परंपरा नाही. गड बांधणं एखाद्या वेळेस विकास कमी असेल, एखाद्या वेळेस विकास जास्त असेल, हा भाग वेगळा आहे. ज्या गादीवर आपण बसलेलो आहे त्या गादीला आपल्यामुळं कलंक लागता कामा नये, हे परंपरेने जोपासलं जातं. परंपरेने प्रथा चालत आलेली असते. आणि जर एखाद्या माणसाला असा योग आला ना, मी त्या गादीचं पाप समजतो, त्या माणसाचं पाप आहे. चुकीचा मुलगा जन्माला येणं त्या घराण्याचं पाप आहे.
काय पाप केला असेल देव जाणे, चुकी, आणि त्याच्यापेक्षा पुढचं पाप. आता हे सगळे माणसं माझ्या समोर तुम्ही बसलेला आहात. मुलगा जन्माला आल्यानंतर सगळ्यांनी पेढे वाटले, बरोबर आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर सगळ्यांनी, कोणत्या आई बापाने आपल्या मुलाला शिक्षा केलेली? शिकवलं नाही असं कधी घडलंय? कधी उपाशी ठेवले असं कधी घडलंय? स्वतः कष्ट करून ऊस तोडून त्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न केला, कपडे देण्याचा प्रयत्न केला. आपल्या शरीराचं कातराव त्या आईचं तर मी बघतो कधी कधी, ते मुलगा कुठं घाण करतं, कुठं काय करतं, रात्री अपरात्री किती वेळा जागा होतं, आईला कधी राग येत नाही. मुलगा चुकला तरी बापाची एक अपेक्षा असते, आज नाही उद्या सुधरे. किती प्रेम करतात माझ्या त्या आई बापाला. त्याची संपत्ती घेऊन म्हातारपणामध्ये एक तुकडा देत नाही तो, त्याच्या इतकं पाप कोणाचं. माझा अर्थ, मी त्या मुलाला दोष देत नाही. इतकं प्रेम करून, इतकं सांभाळून म्हातारपणामध्ये तो आईला आई म्हणत नाही आणि बापाला बाप म्हणत नाही, हे आपलं पाप आहे. असली कार्टी जन्माला लक्षात ठेव. त्या मुलाला दोष देऊन काही फायदा नाही. ते जसं आहे तसंच आहे. ते कीर्तन ऐकलं म्हणजे सुधरेल असं कधी मनात आणू नका. काही परिवर्तन होईल असं कधी मानू नका. शिवाजी महाराजांचा फोटो लावला या ठिकाणी, त्यांचं दुःख तुम्हाला माहित नाही. संभाजीराजे तरुणपणामध्ये मुघलाला मिळाले आणि बापाला बंदी करण्यासाठी आले, मुसलमानांना घेऊन. स्वराज्यासाठी शिवाजी महाराज लढा देत आहेत आणि मुस्लिमांना भेटून संभाजी महाराज वाटणी मागायला आले, मला माझं राज्य वेगळं पाहिजे. आणि बरोबर कोण आहे मला सांगा. आता शिवाजी महाराज होते, ते काही तुमच्यासारखे रडत बसणारे होते अशातला भाग नाही. काय वाटलं असं बरं आपल्या मुलाबद्दल त्यांना? एक 2 मिनिटं तुम्ही बाप आहात, कल्पना करा. घराण्यात काहीच नाही शिवाजी महाराजांच्या, सगळं स्वतःच्या ताकदीवर कमवलेलं, मुलाला त्याची किंमत नसावी. काय वाटत असेल बापाच्या अंतःकरणाला? काय आईला काय वाटत असेल महाराज? बदल झाला संभाजी महाराजांमध्ये, हा त्यांच्या पुण्याचा प्रभाव आहे. पण अशी घटना ज्यावेळेस घडते त्या वेदना किती वाईट वाटत असेल. आणि टाळकऱ्यांना सांगतो महाराज, हे जसं दुःख आहे ना, तसा एखादा बुवा जर चुकीचा वागत असेल ना, माऊलीच्या अंतःकरणाला काय वाटत असेल याचा विचार. पाया पडतात गुरराखी माणसाच्या सुद्धा. आळंदीला जाऊन आला तर हरिपाठ जरी म्हणता आला तरी लोक पाया पडतात. हा गुराखी म्हणून नाही, माऊलीच्या संपर्कात गेला म्हणून आळंदीला गेला. मी भगवानगडावर माझ्या डोळ्याने काही घटना पाहतो, मला तर फार प्रसन्नता आहे. माझ्या गाडीचं काही टेन्शनच नाही. 4-4 लुगडं, एक लुगडे केलेली बाई सुद्धा भगवानगडाच्या पाया पडताना मोकळ्या हाताने पाया पडत नाही. स्वतःच्या अंगावर लुगडं नसतं, कपडे नसतात, ती माणसं गडाला सोनं पैसे अर्पण करतात. आणि ते पैसे जरी चोरले त्याचं कधी कल्याण होईल का? बोला ना. 10 वर्षामध्ये अशा घटना बघितल्या तुम्ही. एकूण ते एक पोरग मिळतं. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, अत्यंत भीमशी महाराजांच्या जवळचा माणूस, मी पुराण सांगत नाही बरं का. आणि मार्वलचं जे काम चालू होतं आपल्या गडावर, मी गादीवर बसल्यानंतर काय घडलं ते सांगतो. माझ्या अगोदरचं तुम्हाला माहिती. आणि राजस्थानहून आलेला मार्वलचा ट्रक त्या माणसाने घरात उतरवला आणि घराला तो मार्बल लावला. तो भगवानगडाला आलेला होता. मी गाडीवर बसलो. 2 महिन्यांनी एकुलता एक पोरगा झाला. काय करणार मार्बल? एकूण भीमसिंग महाराजांच्या घरातली घटना सांगतोय.
बाहेरची नाही सांगत मी, भीमशी महाराजांच्या घरातली घटना सांगतोय. कारण की इतक्या गरीब जनतेचा पैसा आहे, या आगीपासून 2 हात लांब राहिले तरच कल्याण. नाही तर हा विस्तव आहे, ज्याला जाळून घ्यायचं असेल त्यांनी पांघरात बांधा. आणि हे जसं मी तुम्हाला वाईट पद्धतीनं सांगतो, तशाच पद्धतीनं उलटा बघा तुम्ही. ज्ञानोबा जन्माला आल्यानंतर काय आईला वाटत असेल. जेव्हा शिवाजी महाराज आपल्या आईच्या पाया पडत असतील मासाहेब म्हणून, त्यावेळेस त्या जिजाऊचं अंतकरण किती भरून येत असेल. शिवाजी महाराजांसारखा मुलगा आज्ञाधारक कर्तृत्ववान बुद्धिमान जन्माला यावा, किती आईचं अंतकरण भरून येत असेल. दोन्ही गोष्टी, दुर्योधन जन्माला येणं आणि कृष्ण जन्माला येणं, धृतराष्ट्र जन्माला येणं आणि व्यास जन्माला येणं, दोन्ही घटना तुमच्या समोर मांडतो. आणि कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या, जग पुढे जाऊ द्या, चंद्रावर घरं बांधू द्या, पाप पुण्य माणूस नष्ट करू शकत नाही. पाप पुण्य. आणि ज्याचं पाप नसेल ना, छाती ठोकपणे तो देवाला सुद्धा घाबरत नाही. पापच केलेलं नाही, शिक्षा कोणाची करणार. तुम्ही माळकरी आहात आणि एखादा डीवायएसपी आणि इन्स्पेक्टर 10 पोलिसाच्या गाड्या घेऊन तुमच्या चौकात आला, तुम्हाला काही भीती वाटणार आहे? बोला ना. आणि ज्याला पकडायला आलेलं नाही, पण ज्याने कुठेतरी चूक केलेली आहे, तो या गावामध्ये नाही. या गावात फक्त तरी लांबून पोलीस पाहिली, हिंमतच नाही महाराज. चुकी मुंबईला केलेली असेल, पण पोलीस बघितल्या त्याच्या मनामध्ये धस्क होते. याचं नाव आहे पाप. त्याला पकडायला आलेली नाहीये, ती त्याच्या कामाला आलेली. कोणीतरी मंत्री येणार म्हणून बंदोबस्ताला आलेली, आणि हा घाबरतो. अरे कसं काय पोलीस झाली, तपासला आलं काय माझं? हे पाप आहे. पाप जन्माला येणं हे आपलं पाप आहे. चांगला मुलगा जन्माला येणं हे आपलं पुण्य. आणि असंच मुलीच्या बाबतीमध्ये कुळाचं नाव काढलं ना, बापाला धन्य वाटतं. मुलगी चांगली वागली, चूक जर मुलीने केली नाही, असं बापाच्या मनाला सगळ्यात. कारण की मुलगी ही बापाची इज्जत असते. पोराने थोडंफार इकडे तिकडे वागला ना, बाप मोठं जाऊ दे, पोरगच आहे. पण मुलगी घराण्याची इज्जत असते, आणि म्हणून त्या मुलीवर प्रमाणापेक्षा जास्त बापाचं प्रेम असतं. कधीही बाप रडत नाही, पण मुलगी सासरी जाताना बापाच्या डोळ्यातून अश्रू येतात. 1000 पद्धतीने तो त्या जावायला तपासत असतो. घर चांगलं आहे का, कुळ चांगलं आहे का, मुलीला सगळ्या पद्धतीने. आणि तिने जर यशस्वी जीवन पार केलं मुलीने, बापाला तर आनंद होतोच. सगळ्यात जास्त आनंद आमच्या संताला होतो. ज्ञानेश्वरीमध्ये सगळी वर्णन पतिव्रतेची आलेली. पतिव्रते आले वार्धक्य देशे, हे जगामध्ये सगळ्यात आवडतं. तुम्ही स्वतः निर्णय करू नका की जग चांगलं आहे का वाईट. आता माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात, सगळेच चहा पितात. कोणाला 5 स्टारचा चहा आवडणार नाही? 1000 रुपये एका चोवीस चहाला लागतात. तुम्ही म्हणणार काय, तो पण चहाला आपला पैसा. सोन्याचं घड्याळ आहे, ज्याला घालता येतं ते घालतात, ज्याला घालता येत नाही ते फार शॉर्टकट करतात. नाहीतरी ते पण टाइम दाखवतं ना, आपलं पण 100 रुपयाचे टाइम दाखवतं. काही फरक आहे का बोलण्याचा? पण नको आहे का? सोन्याचं घड्याळ नको आहे का? पाहिजे. कर्तृत्व कमी पडतं, पुण्य कमी पडतं. बंगला पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, चांगला मुलगा पाहिजे, कर्तृत्व. मला सांगा, काही काही माणसं इतकी विचित्र आयुष्यभर टीकाच करत राहतात. त्यांच्या घराण्यामध्ये संत जन्माला येईल का?
कधी कीर्तन नाही, प्रवचन नाही, दान धर्म नाही, वागणं नीट नाही, वागणूक नीट नाही, नीतिमत्ता नीट नाही. सख्या भावाच्या संसारावर चालणाऱ्या माणसाच्या घरात संत जन्माला येत असतो. स्वतःच्या भावाचा संसार ज्याला आवडत नाही त्याच्या घरामध्ये काय पुण्य जन्माला येणार आहे महाराज. आणि संताचा संसार कसा आहे, किंबहुना सर्व सुखी. किती भावनेमध्ये भावाचा संसार न पाहणारा मनुष्य आणि संत म्हणतात किंबहुना सर्व सुखी. किती फरक आहे दोघांच्या भावनेमध्ये. म्हणून संत आजराम मुद्दा लक्षात ठेवा काय सांग, हे जरी खरं असलं तरी आपल्याला चांगलं भेटणं हे अनंत जन्माचं पुण्य. मराठी भाषेमध्ये जन्माला येऊन ज्ञानेश्वरी कळणं हे अनंत जन्माचं पुण्य. कळत नाही हा सामान्य प्रश्न आहे. हे काही पुरुषार्थ नाही. कळत नाही, कळत नाही. जन्माला आलेल्या पोराला सुद्धा कळत नाही आणि तुम्हाला सुद्धा कळत नाही. काय फरक आहे दोघांमध्ये. कळणं हे आनंद जन्माचं फुल आहे. आणि भगवान बाबासारखे संत पाहायला मिळणं, गुरु मिळणं हे लाखो जन्माचं पुण्य आहे. लाखो जन्माचं. फसवणारा संत गुरु करणं हे पाप आहे. दारुड्या नवरा मिळणं हे आपलं पाप आहे. जबाबदार बेजबाबदार माणसाच्या हाताखाली राहायला मिळणं हे आपलं पाप आहे. म्हणून आपल्या मराठीमध्ये मन आहे, 10 मिनिट तर चालते पण लाखाचा पोशिंदा मरता खाला नाही. कारण तो भाग्यवान असतो. चांगलं मिळणं अवघड आहे या जगाला. वाईट तर कोणालाही करता येतो महाराज. वाईट तर जगच आहे. निंदा करणारी लोक आहेत, टीका करणारी लोक आहेत, शिव्या देणारी लोक आहेत, झिजवून स्वतःला चंदनासारखं प्रगट करणारी माणसं या जगामध्ये कधी. याची दखल जगद्गुरु तुकोबाराय घेतात आणि आपल्या जीवनात प्रश्नचिन्ह उपस्थित करून पहिल्या चरणामध्ये जगात देव आहे, जगात संत आहे, जगात ज्ञान आहे. आपलं भाग्य. लोकांची गाडी पाहतो, आपल्याला वाईट वाटतं पाहिजे कोणाला. गाडी मिळवण्याकरता कधी कष्टच केले नाही. दारू पिऊन मिळवत असेल कशी गाडी मिळवत. भगवान बाबावर जे लोक जळाले ना, मला 100% खात्री त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जळाले. इतका सुखी चेहरा कोणाचाच नाही.
ज्यांनी ज्यांनी पाहिले असतील त्यांना लक्षात 49 वर्ष झाले बाबांना जाऊन. पुढच्या वर्षी भगवान बाबांचा समाधी सुवर्ण महोत्सव 50 वर्ष पूर्ण होतं बाबाला जाऊन. किती समाधानी. हजारो दुःख जीवनामध्ये आले, आशीर्वादच देत गेले. वाईट लोक आले, आशीर्वादच देत आले. माझा स्वभाव थोडा गरम आहे, म्हणजे जाणीवपूर्वक तसा ठेवलेला आहे. लोक जवळ येऊ नये म्हणून. कारण की जवळ आल्यानंतर बाबा होऊ शकतो माणूस. तर मला ते जुने लोक आहेत ना आमच्या घराचे शेजारचे खूप चांगलं सांगतात, महाराज बाबा किती शांत होते, बाबा कसे होते, तुम्ही कसे. तर थोडंसं लोकांना जरा शांतीने घ्या. म्हणजे तुम्ही किती वेळे आहात, नीट आहे का बरं काय बोललं तुम्हाला. भगवान बाबाची तुलना इतराबरोबर करणं हे सुद्धा महापाप आहे. ज्ञानोबराय, शिवाजी महाराज, तुकोबराय हे पुन्हा जन्माला येत नसतं. त्यांची उपमा सुद्धा कोणाला दिली नाही. गडावर 2-4 दगड बांधले म्हणजे काही कोण बाबा होत असतात. हे मला माहिती असून मी काम का करतो. बाबांना आयुष्य कमी मिळालं गडावर. 30-35 वर्षात जर गड मिळाला असता ना, शिर्डी जन्मालाच आली नसती महाराज. एवढे बाबांचं नाव झालं असतं. 53व्या वर्षी भगवान बाबांनी नवीन भगवानगडाची स्थापना केली. किती? 53व्या वर्षी. ज्यावेळेस संसारातून माणूस निवृत्त होतो किंवा त्या बापाला रिटायर करतात पूर्ण, आणि 12 वर्षामध्ये एवढी मोठी सभा करून ठेवली. बाबांचं वाक्य असं, आयुष्य कमी पडल्यानंतर मी भगवानकडे काय आहे ते दाखवलं असतं. आयुष्य कमी पडलं याचा अर्थ ताकद भरपूर आहे. आयुष्य कमी पडलं, त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून आपण प्रयत्न करतो. ते काय कुणाचं घर नाही येते. माझ्या मनात आलं असतं एक भिंत मी 40 वर्ष बांधत बसलो, चालू देतो. याचा काय नवरा झाल्यानंतर काही कोण निवृत्त करत असतात. लोक बोलले नसते, काही केलं नसतं, ठीक आहे ना, लोकांचा विषय झाला. पण एका महान संतांचं स्वप्न आपल्या हातून साकार होतं याचं मी पुण्य समजतो. मी कुणाचं घर बांधत नाही, कुणाचा बंगला बांधत नाही. बाबांचं स्वप्न होतं नवीन गड स्थापन केलं. हा पण जगामध्ये प्रसिद्ध तो झाला, त्याचं समाधान. एका संतांचं स्वप्न येते. तुम्ही दिलेला जो पैसा आहे ना, तो माझ्या घरात, मी मूळचा श्रीमंत आहे. मी गाडीवर बसण्यापूर्वी माझ्या गुरुजींची 150 कोटीची प्रॉपर्टी बॉम्बेला, म्हणून मला पैशाचं आकर्षण वाटत नाही. काही काही महाराज लोक भाग्यवान, आला की दाब जन्म ठेप, आला की जन्म ठेप. मी एका महाराजाला म्हणलं, अरे तू सांगतो मागे पुढे उभा आहे, सांभाळे देव असतो मागे पुढे, पैसा कशाला, खर्च कर जरा. कोणीच नाही मला निदान पैसा तरी. पैशाच्या लोभाने माणसं सेवा करतो, किती वाईट दिसते. चांगलं करायला मिळणं आणि त्या संधीचा फायदा घेणं, हे जे तरुण पोरं बसलेत ना, याच्यातूनच कलेक्टर जन्माला येत असते. अभ्यास केला तर. आणि कुठलेही आईबाप आपल्या मुलाला अभ्यास करायला अडवत नाहीत. मुलं अभ्यास करतात. BA नंतर जर एक परीक्षा दिली UPSCची तर मरेपर्यंत लाल दिव्याची गाडी येते. BA नंतर एक परीक्षा. आणि आपली परिस्थिती अशी, आपली लायकी अशी, चपराशी म्हणून कोणी घेत नाही. याचं कारण जग खराब आहे असं नाही, आपण विद्येला मान दिला नाही म्हणून. कष्टाला मान दिला नाही, व्यसनाला मान दिला, आरामाला मान दिला. लोक तिथं पडले. आणि कोणाचं ऐकू आता लहान लहान मुलं गुटखा खातात, बिडी ओढतात, काय वय त्यांचं माणूस. काही काही मुली पळून जातात. कोणता आई बाप असतो की जो मुलीचं लग्न करणार नसतो, त्यासाठी पळून जाण्याची काय गरज आहे महाराज. आणि वर्ष 2 वर्ष सगळं उद्ध्वस्त होतं आयुष्य, पुन्हा घरी येऊन
खाली मान घालून आयुष्यभर जगावं लागतंय. हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे. जगत करून तुकोबाराय म्हणतात, मी जर काही थोडंफार पुण्य केलं असेल तर मला चांगलं मिळेल, चांगले गुरु मिळते. आणि एक लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा त्या जगामध्ये त्याला गुरुच चांगला लागतो. घोडा कसाही असला ना, घोडा चालवणारा चांगला लागतो, त्याला प्रशिक्षण कसं द्यायचं. शास्त्रामध्ये काही गोष्टी आल्या. अश्वम, शस्त्रम, तलवार चांगलीच आहे. तलवार आपलं रक्षण करते. नाही चालत आली तर तुमचा पाय कापेल. शास्त्र, वाणी, माणसाचं तोंड जर ते चाललं तर अभंग जन्माला येतात, नाहीतर बडबड वाटते. अनंत वाचा बरळती बरळ. आणि जर ती वाणी योग्य दिशेने जर चालली तर अभंग ओळख म्हणून जन्माला येतात. महाराज वाणी नरश्च नारीच, कोणाच्या हाताखाली तुम्ही राहताय त्याच्यावर सगळं जीवन आधारित आहे. पुरुष विशेषम प्राप्तम संस्कृतमध्ये लिहिलेले भवंती योग्य अयोग्य. एखाद्याचा गुरुच मूर्ख आहे, लक्षात काय शिष्य करणार आहे? काय मला सांगा ना, गुरुलाच काही कळत नाही. एक मुंबईला आहे, काहीच येत नाही त्या माणसाला, हिंदी नीट बोलता येत नाही, काय नाही. त्याच्या शिष्याला विचारलं, तुझ्या गुरुला ज्ञानेश्वरी कळते का? तुझ्या गुरुला गीता कळते का? अरे तुझ्या गुरुला कळतं काय? हे सगळं पुस्तकांचं काही कळत नाही. अनुभवी गुरु अर्थ कळला तुम्ही. अशा मूर्ख माणसाची स्तुती करणं म्हणजे याचं पाप आहे, तो गुरु मिळाला नाही. भगवान कृष्ण काय बोलतात हे कळत नाही त्याला तुम्ही गुरु समजता. ज्ञानोबरांचं बोलणं कळत नाही त्याला आपण महाराज म्हणायचं? बोला ना. हरिपाठ पाठ नसतो तर तुम्ही संत म्हणून पाया पडता, नालायक कोण? हरिपाठ पाठ नाहीये, लोकांकडे घालतात लोक. महाराज तुला काय रीतीसिद्धी प्राप्त आहे, जे बापाची ठेवायचं. अरे ज्ञान नाहीये, रीतीसिद्धी येणार कुठून? हरिपाठ बोलता येत नाही, मराठी नीट बोलता येत नाही, ज्ञानोबा तुकोबारांची भाषा कळत नाही, म्हणजे आपलं पाप असतं जीवनामध्ये. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो तुम्हाला, ही जरा सैद्धांतिक भाषा कळत नसेल. 2 घटना आलेल्या आहेत रामायणामध्ये, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. राम शूरपणेकेला फसवून आला, पण शूरपणेकेला असं वाटलं की सीता असल्यामुळे आपलं काही चालत नाही. मग तिने तो डाव टाकला शूरपणेकेला, नीट ऐकलं बरं का. आणि बलवान रावणे त्याला सांगितलं, या जगामध्ये सीता सगळ्यात सुंदर आहे, घेऊन ये. मी तुझ्यासाठी सीता आणायला चालली होती, पण त्या लक्ष्मणी माझी नाक कान कापली. त्यातलं काय खरं? बोला ना. ही सीता आणायला गेली होती का शूर्पणखा? भावाला सांगितलं, तो 4 वेदाचा ज्ञाता आणि आपल्यासाठी आपली बहीण जगातली सुंदर स्त्री आणते म्हटल्यानंतर त्याचं डोकं फिरलं. सल्लागार समिती शूर्पणखा, अर्थ कळाला? सल्लागार समिती, सोन्याच्या घरात राहणारा रावण उद्ध्वस्त झाला. रामायणामध्ये इतका गोड प्रसंग तुम्हाला सांगतो, असं धड पडलं होतं रावणाचं. आणि मंदोदरी आणि त्यांच्या बायका रडायला लागल्या रावणाचे. ते धुळीत पडलेलं धड धाय मोकलून मंदोदरी रडते आणि रडताना सांगते, एवढा मोठा सोन्याच्या घरात राहणारा रावण, अरे त्या सीतेपेक्षा माझ्या दाशा सुंदर आहेत. मंदोदरी म्हणते बरं. आणि सीता ही सावळी होती, गोरी नव्हती सीता. हे पिक्चरमध्ये दाखवतात. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये सीतेला सावळे दाखवलेले,
सुंदर आहे पण सावळी होती रंगाने. आणि मंदोदरी सांगते की ह्या सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर आहेत, पण ह्या माणसाला कळालं नाही, धुळीच मिळाला नाही. बायको म्हणजे बरं का, मारणे त्याला दोष देत नाही, रामाला दोष देत नाही की हा रावण मुळावर उठला, माझ्या नवऱ्याचा मुर्दा पाडला, असे शब्द नाही तिचे. समजदार आहे. आणि ज्या बाईसाठी हा महात्मा रावण धुळीमध्ये मिळाला, याचं कारण सीता सुंदर नाहीये, सांगणारी वाईट. सांगणारी तुमच्यासाठी बोलतोय मी. आणि याच्या त्याच सीतेबद्दल दुसरा एक दृष्टांत आलेला आहे रामायणामध्ये. इतका गोड दृष्टांत आहे. वनवासात जात असताना आत्री ऋषीचा आश्रम लागतो. आत्रीच्या पत्नीचं नाव काय आहे? बोला ना. मी काय नाव करून बोलत. आत्री ऋषींच्या पत्नीचं नाव आहे अनुसूया. त्या जगातली सर्वश्रेष्ठ पत्नी. आणि त्या ऋषीच्या आश्रमात गेल्यानंतर परिस्थितीचा आढावा नीट बघा बरं का. ती अनुसूया थकलेली आहे, वृद्ध झालेली आहे. किती भाग्यवान असेल अनुसूया. ऋषी पती मिळाले. आत्री आत्री शब्दाचा फार गोड अर्थ बरं का. न त्री विद्यते यस्मिन, काम क्रोध लोभ ज्याच्यात नाही, अत्री. तीन दोष ज्याच्यात नाही त्याला आत्री म्हणतात. असा नवरा मिळावा. आणि एक संप्रदाय नाथ महाराजांचा सुरू झाला, त्याचा जनक अनुसूयाचा मुलगा दत्त संप्रदाय. अनुसूयाचा मुलगा कोण आहे? दत्त. आणि स्वतः पती होता. याला म्हणतात माणसाचं जीवन महाराज. आणि ती थकलेली आहे आणि एका खांबाला टेकून झोपडीमध्ये बसलेली आहे. आत्री जे आहेत ना ते सीतेकडे पाहिल्यानंतर फार गोड म्हणतात. राम आल्यानंतर स्वागताला आत्री ऋषी गेले होते आणि सीतेला सांगतात की सीते माफ कर, माझ्या पत्नीला उठता येत नाही, थकलेली अनुसूया, म्हणून तुझ्या स्वागताला ती आली नाही. पण तू जर तिच्याजवळ जाऊन बसलीस तर मला बरं वाटेल. अनुसूयाचं नाव त्या काळात जगात विख्यात होतं मला, पतिव्रते म्हणून. दत्ताची आई म्हणून नाही, पतिव्रता म्हणून. स्वतःचं नाव कमवलेलं तुम्ही. डोळ्यातून पाणी आलं मला शिके. एक महान पतिव्रतेचं सानिध्य, भेट, कोण पुण्य यांचा, अशी भेट आपल्याला मिळाली. ती गेली आणि पायाला स्पर्श केला अनुसूयाचा आणि नमस्कार केला अनुसूया. अनुसूया विचारते कोण आहेस? ते सांगितले मी राम पत्नी सीता बोलते, आपल्याला चरण स्पर्श करतो. छान. जवळ घेतलं आणि डोक्यावरून सीतेचा हात फिरवला आणि 2-3 वाकडे तिकडे कृष्ण विचारले. सीतेने सरळ सरळ उत्तर दिले. अनुसूया म्हणते सीते, माझ्या परीक्षेमध्ये तू पास झालीस. ज्या स्त्रीनं आपल्या पतीचं नाव जी पत्नी आपल्या पतीचा स्वाभिमान बाळगते ती पत्नी या जगात श्रेष्ठ असते. त्या दिवशी रात्रभर अनुसूयाची संगत सीतेला मिळाली. उपदेश दिला. माझं बोलणं गंभीरते नाही का बरं. आणि सकाळी एक चोळी आणि एक लुगडं घेतलं. सीतेला सांगितलं हे दिव्य वस्त्र आहे, त्याला कधी धुण्याची गरज नाही, हे अपवित्र कधी होत नाही. ज्या दिवशी तुझ्या मनात पाप आलं ना त्या दिवशीच हे वस्त्र घाण होईल. पृथ्वीवर हे वस्त्र द्यावं अशी मी बाई पाहिले नाही. मी माझं सर्वस्व तुला देते. हे दिव्य वस्त्र आहे. जंगलात आलेली असतो, राक्षसांच्या वातावरणात तू राहणार आहेस. हे कपडे घाल, कधी घाण होणार नाही.
धुण्याची गरज नाही त्यांची. सकाळी सीता पाया पडून निघून जाते. शूर्पणखेचा सल्ला रावण धुळीस मिळाला. अनुसयेचा सल्ला सीतेच्या मनात कधी पाप आलं नाही. गंभीरतेनं ऐका बरं का माझं म्हणणं. कधी पाप याचं कारण सांगतो तुम्हाला. रावण दिसायला देखणा होता, सोन्याच्या घरात राहणारा होता, विद्वान होता. मला सांगा, एवढ्या गुणावर एखादी स्त्री न बाळणं ही पतिव्रता आहे. आणि अनुसयाची शिष्या झाल्यामुळे, अनुसया सीतेची गुरु झाल्यामुळे रावणाला ती भाळली नाही. हे गुरुचं सामर्थ्य आहे. अनुसयाने शिकवलं मनुष्य जीवन म्हणजे काय. आणि आज हजारो वर्षापासून सीतेचं नाव म्हटलं जातं. हजारो वर्षापासून. माझा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही निघून जाता, तुमचं नाव शिल्लक असतं. बाबा गेले तरी नाव शिल्लक. आणि किती दिवस राहणार भगवानला बोला ना. 12 वर्षच मिळाले. बाबाला भगवानगडासाठी 40 वर्ष नारायणगडावर काढले बाबांनी. आणि भगवानगडासाठी 12 वर्ष. 12 सूर्य जरी जन्माला आले तरी भगवानगड आजरामला. कधी कल्पना केली का तुम्ही? कधी जाणार आहे तर तू? गादीवर बसलेली माणसं निघून जातील, पण गादी मात्र अखंड राहणार. किती प्रेम करतात लोक गादीवर. 40 कोटीचे कामं झाले महाराज 10 वर्षांमध्ये. आणि आता माणसं आले ना असे 10 वर्षांनी पाहतो. अरे रस्ता द्या ना, रस्ता द्या त्यांना. आणि असे गुरु पाहिल्यानंतर दुसरा गुरु आवडलं याच्यासारखं दुसरं पाहत नाही. यांचं साहित्य मिळालं आणि ते समजलं नाही. ज्ञानात मला आता जे लोक हिंदीमध्ये प्रवचन करतात त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण ज्ञानेश्वरी असताना याच्यापेक्षा काय वेगळं करणार आहे? गाथ्यापेक्षा काय कोण विद्वान आहे तुकोबरायापेक्षा? आणि तुकोबराय असताना असल्या हलकटाचं शिष्य होण्यात काय अर्थ? नाही महाराज, आम्हाला ते संत कळत नाही, आम्ही सगळ्याला सारखं समजतो. नाही, चुकीचं कल्पना. संत समजत नाही हा सामान्य सिद्धांत आहे. मागाशी सांगितलं तुम्हाला. संत समजत नाही, काही विषय थोडंच आहे. भगवंताला प्रार्थना करा, दुसऱ्या चरणात असणं हे सर्वसाधारण जीवन आहे. जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतात, कोण पुण्य यांचा होईल नसेल. अशी जे भाग्यवान आहे, जे भगवंताला आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य ठेवतात. शब्द नीट आहे का? देवाकडून काही मागत नसतात.
ज्ञानोबांनी देवाकडे मागितलेलं नाही. ज्ञानोबांचं स्वतःचं पुण्य की ज्ञानेश्वरी जन्माला आली. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, पुण्याचा साठा आहे आणि ते स्वतः कमवलेलं ज्ञानोबांचं पुण्य. देव वगैरे या गोष्टीत ना आशीर्वाद मागत नसतात. ते तुमच्यासारखी माणसं कुठलं की सुटलं देवाला मार्केट समजून चालले नारळ फोडायला. मनगटात ज्याचं बळ कमी ना त्याला असं सुचतो. देवाने सगळं आपल्याला दिलेलं आहे. मेंदू दिलेला आहे, ताकद दिलेली आहे, मन दिलेलं आहे, समजण्याकरता ग्रंथ दिलेले आहेत, पुस्तकासाठी आपलं वाचायला डोळे दिलेले आहेत, सगळं दिलेलं आहे. कष्ट न करता मोठं होत नाही कोण, सुखदाराशी वळून घेत नाही. काहीही जीवनामध्ये करा, कष्टाशिवाय पर्यायच नाही. कर्म परिश्रमच आहे. म्हणून गीता सुरुवात करत असताना पहिलं जे सांगितलं ते कर्माचं सांगितलेलं आहे. पहिलं कर्म, पहिलं कष्ट. मी तुम्हाला जरा वेगळ्या भाषेत बोलतो. मी जर कीर्तनकार नसतो तर गाडीवर बसला असता का तुम्ही? एक साधी गोष्ट आहे. मी जर परमार्थामध्ये नसतो कीर्तनकार बसत असता का तुम्ही? ते बाकीचे पोरं काही कमी पडले. मग कीर्तनकार व्हायला कष्ट आहेत का नाही? बोला ना. आणि कीर्तनकार झाल्यानंतर कीर्तनकार पुन्हा उठून कीर्तन केलं पाहिजे, त्याला जरा जास्त परिश्रम लागतात. उठल्यानंतर पुन्हा तुम्ही चांगलं वागला पाहिजे तर लोक तुमच्यावर प्रेम करतील. यासाठी संस्थानिक कमी आहेत. प्रेम करावं आणि त्याच्याही पेक्षा बोलतो. माणसाने प्रेम करण्यासाठी एवढे कष्ट लागतात, संतांनी प्रेम करण्याकरता किती कष्ट लागतात. पूर्ण पुण्य यांचं आणि त्यांचा एकदा आशीर्वाद मिळाला. महाराज काहीच करत नाही, काळ काही करत नाही. ही ताकद तुम्हाला माणसामध्ये भगवंताने निर्माण केलेली दिलेली. देव कशा करता लागतो, संत कशा करता. तुम्ही चुकला, दोन रस्ते तुमच्या समोर आले, निर्णय करायला गुरु लागतो, चालायला आपल्यालाच लागतो. अडचणीत आहे का? मार्ग दाखवली, मार्ग दाखवलाय, चालायला आपल्यालाच लागतो. त्यांनी मार्ग दाखवलेला आहे, चालल्याशिवाय. अभंग हरिपाठ तुमच्या हातात मी देऊ शकतो तर छापलेला आहे, फुकट देऊ शकतो. पाठ कोण करणार? त्याचा अर्थ कळला पाहिजे. तो अर्थ डोक्यामध्ये स्थिर राहिला पाहिजे. तो अर्थ मनाला पटला पाहिजे आणि त्या अर्थाप्रमाणे माणूस वागला पाहिजे. म्हणून भगवान बाबा पुन्हा जन्माला येत नाही याचं मूळ कारण आहे अनंत जन्माचं पुण्य आहे. महाराज अनंत जन्माचं कष्ट आहे, होऊ शकत नाही त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व. तितकं शांत तर होणारच नाही. पण मी गडाचं काम करतो त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न माझ्या स्वप्नात सुद्धा येत नाही. लोक प्रेमाने म्हणतात, माझा शब्द नाही जायचा, पण त्याच्या शब्दाला मी भांडत नसतो. आणि उद्या जर ते म्हणायला लागले तुम्ही काय गडाचा उद्धार केला, बाबा असे बाबा तसे. आता बाबांनी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली, मला उडायचे का? कोणी कोणाची बरोबरी करतो, आपल्याला तर आपली योग्यता कळायला पाहिजे ना. बाबासारखा कोण घातलाय? बाबा होतो माणूस. बाबासारखा फेटा बांधला एखाद्याने, कसं शक्य तुम्हाला? याला कदाचित बाबासारखा दिसायचा एखाद्याचा चेहरा असू शकतो. आमच्या घराण्यामध्ये 25 लोक बाबासारखे दिसणार आहेत. मिशा सहित असं समजून नातू आहेत 25. बाबाला सख्खे 5 भाऊ होते आणि सगळं खानदान दिसायला बाबासारखं आहे. किती लोकांची पुण्यतिथी करायची? सख्खे 5 भाऊ आहेत बाबाला. किती एखादी म्हटलं असं अरे किती मूर्ख आहेत का? एकाच आईच्या उदरातून जन्माला आले सगळे संत होत नसतात. ज्ञानोबांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज जरी असले तरी ज्ञानेश्वरी माऊलीच लिहिणार. म्हणून संत त्याला म्हणा. आणि बाबांचं वैशिष्ट्य जी द्वंद्वातीत दुरावी
द्वंद्वच नाही त्यांच्या मनात. कुठल्याही जाती धर्मातला कुठलाही माणूस येऊ द्या, सगळ्यांसाठी त्यांचं अंतःकरण मोकळं येतं. ज्ञानोबाई तुकोबाईंनी कधी जातीवाद केला नाही, त्यांचे शिष्य करत असते. शिष्य करतात म्हणून ते होत नाही. त्यांच्यामध्ये कसलं जातीवाद? यारे सगळ्या माणसासाठी मुक्त हवेत होणारे संत असतात. जातीवंत संत कधी जातीवाद करत नाही. आणि जातीवाद सुद्धा करणारी लोक आहेत ना, माझा शब्द जातीवादाचा आश्रय कमकुवत माणसं घेतात. खूप कीर्तन चांगलं आलं काय जात कोण म्हणून कीर्तन ठेवलं जातं, कीर्तन येतं म्हणून ठेवलं जातं. खूप चांगला माणूस आहे, मान दिला जातो. मला कोण आहे कुठलाही काही पाहिलं जात नाही. किती वर्षाचा हे सुद्धा पाहिलं जातं. राजस्थान मधली मीरा भजन करताना कोणी म्हणतं काय महाराष्ट्र नाही म्हणून? मराठी येते फक्त, हिंदी येत नाही तरी म्हणतात मीरा कहे प्रभू गिरिधर. काय किती संत आहे, तिथे काही राहिलेलं नसतं जातीवर. अशांचं समतत्व कळणं हे पुण्याचं लक्षण, हे अभंगाचं वैशिष्ट्य. हयात असताना ते संत आहेत असं आपल्याला समजणं हे पुण्याचं लक्षण. गेल्यानंतर संत म्हणण्यात काय अर्थ आहे? मला हयात असताना कळायला पाहिजे संत आहेत, फायदा होतो. ज्ञानोबाईने फार सुंदर दृष्टांत दिले. लोखंड आहेत आणि परिस आहेत, संगम झाला तर लोखंडाचं सोनं होतं. ते संत आहे तर तुम्ही आम्ही जीव आहोत, संगम झाला तर शिव होतो. कळाले ते मग कळण्याकरता देवाला प्रार्थना करतात. ऐशी वर्मी वच चिन्ह, वर्म शब्दाचा अर्थ दावी नारायण. माणसाला काय करणार? माणसं कोणालाही संत म्हणतो. अंतरीच्या खुणा प्रगट होणे. अंतरीच्या खुणा म्हणजे अंतरामध्ये ज्ञानाचा दिवा असतो. ज्ञानोबाई 13व्या त्या गोष्टी लिहितात. एखादं घर बंद आहे आणि आतमध्ये लाईट लागलेली, घर जरी चारी बाजूला बंद झालं ते खिडकीतून प्रकाश बाहेर पडतो, खिडकीतून असा प्रकाश बाहेर. मग आपल्याकडे या घरामध्ये प्रकाश. तसं खुणा या शब्दाचा अर्थ आहे ज्या संतांच्या हृदयामध्ये ज्ञान दीप लागलेला आहे त्याच्या 5 इंद्रियातून खुणा बाहेर पडतो. खुणा डोळे पापच करत नाही, कान वाईट ऐकत नाही, आवाज ते टाळी जीवची. तो किती जरी मला सगळे एवढी माणसं बाबांना पाहिलेली बसले
कधी बाबाने 5 वर्षाच्या पोराला आरोग्य बोललेलं ऐकलंय का? आरोग्य बरोबर का? त्या काळात बाबा संत असताना त्या काळातली गोष्ट आहे. 5 वर्षाचा जरी पोरगा बाबाकडे गेला तरी बाबा त्याला आवाजाव बोलायची. ही संस्कृती अंतरीच्या पुन्हा आवाज कधी मोठा नसायचा, नियंत्रण असायचं. अहो आता ह्या काळामध्ये समाजाला आळा बसवावा लागतो. 21व्या शताब्दीमध्ये सुद्धा बुंदी चोरू नका म्हणून सांगावं. आणि भगवान बाबाच्या काळातला समाज कसं नियंत्रण असेल त्या काळात माणसं फार सुंदर सांगतात. महाराज बाबा बसलेले असायचे, कोणाशी बोलत नसायचे, शेजारी भालदार चौकदार उभे असायचे. सप्ताहाचा टाइम असायचा, बाबाने असं केलं ना तिकडे रामकृष्णाने सुरू व्हायचं. नुसतं असं घड्याळ पाहिलं ना की लगेच तिकडे जाऊन सांगायचं रामकृष्ण. बोलायची गरज पडत नव्हतं. म्हणजे इतक्या अज्ञानी काळामध्ये सुद्धा बाबाचं नियंत्रण कसं असतं. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वाघोळी असतात, तमाशा पाहणं, वाईट बोलणं असताना त्याला वारकरी बोलवणं एवढंच होत आहे. वारकरी झालेले नीट वागत नाही. आणि ह्या लोकांना वारकरी करणं काय सामर्थ्य असेल. अंतरीच्या खुणा प्रगट होत. काय सामर्थ्य असेल त्यांच्याकडे, त्या खुणा प्रगट झाल्या पाहिजे. याचं मूळ कारण असं आहे महाराज, एकदा तुम्ही गुरु केलं आणि तो बदमाश निघाला, तो कसाही निघेल पण ते गेलेलं आयुष्य तुमचं परत येते ना. मागच्या वर्षी एका घरामध्ये भांडणं झाली पती पत्नीची. लग्न होऊन 6 महिने झाले, भांडणं झाले, कडाक्याचे भांडणं झाले. बायको घर सोडून निघून गेली आणि तिथे कोर्टातून दावा टाकला, मला नाव द्यायचं नाही म्हणून. कोर्टामध्ये केस दिली. हे इकडचे जे माणूस होते ना पोराकडचे, ते जरा श्रीमंत होते. माझ्याकडे महाराज काही हो माघार घेणार नाही. 2-3 मिनिटं 4 मिनिटं ऐकून घेतलं, त्याच्या बापाला बोलवलं आणि बसवला. काय मूर्ख आहात तुम्ही, एवढे पैसे तुमच्याकडे पण अक्कल नावाचा पदार्थ नाही. काय झालं पुढे 15 वर्ष केस सांगितलं तुम्ही चालवणार आणि त्याचं तारलं कधी इकत आणणार. तुमचं पोरग 15 वर्षात म्हातारा होईल, त्याला मुलं बाळा राहणार नाही, मग काय करणार तुम्ही. ह्या शास्त्राची विचारच केला नाही. शब्द नीट लक्षात ठेवा. म्हणून बुद्धिमान लोकांच्या कोर्टात केसेस नाही. कधी ऐकलंय का तुम्ही ब्राह्मण लोकांची तडजोडीची केस आहे? तुमच्या गावात किती असते? प्रत्येक केसला जातात. या वर्षी निकाल लागणारच. टाइमपास आहे, तुमच्या जीवनाचा गुंताळा आहे. मला तर मगाशी आमच्याकडे वडार समाजाची लोक आले, त्यांनी मला सांगितलं महाराज आमच्या समाजाची एक सुद्धा केस नाही कोर्टामध्ये. आमचे पंचायत मिळत होते म्हणे तडजोड करतो. म्हणलं त्याच्यापेक्षा आमचे लोक मूर्ख आहेत. दारूमध्ये केसमध्ये माणसाचं आयुष्य निघून जातं. तुम्ही जिंकलात याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण त्याच्यासाठी 40 वर्ष एका छोट्या भांडणाकडे तुम्ही गेले, किती मूर्ख बनला. माझ्या समोर बसलेल्या माणसाला कल्पना आहे जगात अजून असं औषध निघालं नाही की 50 वर्षाच्या माणसाला 25 वर्षाचं करेल. कलर करता येतो लोकांना. म्हातारा नाही हे दाखवता येतं, पण तरुण होता येत नाही. डोळ्याची दृष्टी कमी झाली, काय पुन्हा केस करणार. दात एकदा का पडला ना डुप्लिकेट बसवता येईल, पण पहिल्या दातासारखा दात पुन्हा उगवणार हे कळालं. ही सृष्टी आहे. तुम्ही एखाद्याशी वाद करता, कशा करता वाद करता. तुमच्या जीवनातला तासन तास त्या माणसाच्या टेन्शनमध्ये निघून जातात. मी नवीन गाडीवर बसलो, तुम्हाला सुद्धा कल्पना आहे. काय महाराज बसल्यामुळे गाडीवर 1-2 वर्ष टिकेल.
पत्रकट टाकले, पत्रकट छापले. माझ्याकडे काही लोक आले पत्रकट, आणि काही लोक संशयाने बघायचे, फेटा बांधत नाही, आमचं करत नाही, सगळं मला येऊन बोलायचे. मला माहिती होतं आपण एका संतांची सेवा करतो. आज बोलणारा समाज उद्या पुन्हा पाया पडायला आल्याशिवाय राहणार. पापच करायचं नाही जीवनामध्ये, काय तुम्हाला द्यायचं. प्रचार ज्यांनी प्रचार केला ना, हे 2 वर्षापेक्षा जास्त करणार, सगळ्यात जास्त सेवा तेच करतात आत्माची. तुम्हाला काय सगळे लोक म्हणायचे मला, आपण सगळे कोण स्टार्टिंग तर तुम्हीच केली होती. आम्हाला काय माहिती भगवानकडे असा बदलेल, दिशा बदलली, जेवण बदललं, लोक बदलले, विद्यार्थी बदलले, एवढं बदललं आमच्या डोक्यात नव्हतं. मग डोक्यात नव्हतं थोडं दिवस वाटतं बघायचं होतंय काय हे तर बघायचं होतं तुम्हाला. अंतरीच्या पुन्हा आपल्याला कळत नाही मला. आणि त्याहीपेक्षा दुसरं पाप, एवढा बदल होऊन सुद्धा अजून भगवानगडाची निंदा करतात. त्याला जोड्याने मारलं पाहिजे. काय केलं पाहिजे अजून? 15 लाख माणसाच्या होतात एका वर्षामध्ये भगवानगडावर. तुम्हाला अजून कल्पना नाही त्याची. दसऱ्याला आला होता का? 5 किलोमीटरमध्ये माणसं होती. 5 किलोमीटरमध्ये. पुण्यतिथीला 3-3.5 लाख लोक असतात. आषाढीला 2-2.5 लाख लोक असतात. आणि महिन्याच्या वारीला तुम्ही पाहताय. आणि उपाशी कोणी जात नाही. सगळीकडे पाणी कमी पडलं, पण गडाचं पाणी कमी पडलं नाही. आला ना मे महिन्यामध्ये मला विचारायचं पाणी कसं काय, आम्हाला तुमची सगळीकडे दुष्काळ, तुमच्याकडे पाणी. मुळात पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली, आम्हाला कसं काय पाणी कमी पडायचं. मी लोकांना डोक्यातच येत नाही. आणि एवढं अन्नदान जिथं होतं, एवढा विकास जिथं होतो, एवढे विद्यार्थी जिथं घडवले जातात. तुम्ही आता ज्ञानेश्वरी ऐकताय, तुम्ही रोज ऐकावं ना ज्ञानेश्वरी. रावणाला किती दिवस मारायचे, त्याला काय आहे की नाही. गौरवच्या मागे कृष्णाला तरी किती दिवस पाठवतात. काय ज्ञानोबर आहे. आपल्या महाराष्ट्रातले संत काय म्हणतात ते ऐका. माऊलीची समाधी बाबांच्या घरात आहे, फोटोमध्ये सुद्धा है ना. महाराज काय काम केलं माऊली. तुम्ही आम्ही आज मंडपात बसलो नाही माऊलीची उपकार. मंदिरातलं कीर्तन ज्ञानोबांनी वाळवंटात, छोटी गोष्ट वाटते. मंदिरातलं कीर्तन माऊलींनी वाळवंटात आलं. मंदिरात कोणी जावं, मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजी आंबेडकरांपर्यंत लढा दिला. आणि 700 वर्षापूर्वी मंदिरातलंच कीर्तन बाहेर आलं. कशाला जातात मंदिरामध्ये? वाळवंटात देव नसतो ना. नामदेव कीर्तन घरी पुढे. ज्या देवाला तुम्ही मंदिरामध्ये जाताय तो देव आम्ही बाहेर काढतो. आणि वाळवंटात कुणाचं बंधन, तुकारामाने वाळवंट, त्याचं नाव आहे ज्ञानोबा आहे. आणि त्यांची ज्ञानेश्वरी. शब्द जरी आपल्या कानामध्ये पडला, एक शब्द जरी आपल्याला आवडला, मला जीवन परिवर्तन होण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये आहे. करील ते काय परिपाहे
करील ते काय नो हे महाराज. मला या जगामध्ये हे जे आवडले याच्यासाठी शिवी कुठं सापडत नाही. परी पाहे बीज शुद्ध. मी मगाशी सांगितलं आपला मुलगा कसा जन्माला येतो त्याच्यावर पाप पुण्य व्हावं लागते. तीच शिवी तुकोबाने घेतली. ज्ञानोबाला फार मोठे दयाची द्वारी सोन्याचा अस्तित्व अंगी ऐसे बरे झालं सगळं बरोबर आहे. पण तुमची अवलाद शुद्ध पाहिजे. या अवलाचा अर्थ आहे ना परी पाहे बीज बवाळ भाषा. परी पाहे बीज बीज शुद्ध बीज पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाला आणि त्याची पुढे काही सांगायला पाहिजे. जर एखादा माणूस बोलत असेल ना तर एवढं शब्द कायम लक्षात ठेवायचा. अवलाद तशी नाही त्याला काय करणार. वाईट बीज जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर देव दिसणार नाही. तुम्ही दैत्य दिसेल तुम्हाला. संत दिसणार नाही. मनुष्य दिसेल. अहो संताचा फार लांबचा विषय. गावाला त्रास देऊ शकतात. गावाला इतकं त्रास कोणाला नीट म्हणतच नाही कायम. आणि मी पण गडावर बसल्यानंतर 2-4 माणसाशी जवळ केलं तर एक माणसं माझ्याकडे अशी आहेत ना त्याला पाथर्डीमध्ये सगळं माहिती. कोणाचा किती बायका आहेत, कोणी किती चोरी केली, कोणाचं घर किती मरलं. मला एखादी जेव्हा माझे असले हलकट माणसं जवळ काय करतात म्हटलं तेच शिकवतात कोण हवं कधी. आपण नाही पाहू शकत. नकळे साधूची दुर्जनाची बुद्धी. काय त्याचं डोकं कळतच. हे असलं की बरोबर सांगतात बाबा विश्वास ठेवू नका मूर्ख माणूस आहे. काय झालं असं केलंय तुम्ही. आणि तो सुद्धा याला बघितले की जवळ येत नाही. त्याला माहिती माझं जे काय आहे ते याच्याकडे माहिती. हा बाबाकडे बसलेला आहे. हा बाबाला सांगितल्याशिवाय म्हणजे चांगली माणसाच्या गळ्याला उपकार करतातच. पण असे माणसं सुद्धा कडाला उपकार करतात. उपकार करायचा असेल परी पाहिजे बीज सुद्धा. आता याच्यात कितीतरी तुकोबाची कमान आहे, कितीतरी शिवाय आहे. म्हणून हरिदासाची मज उपजावा काय मनसी काही माझा हे चिते. शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. हे हरिदासाच्या घरी का जन्माला यावं. परी पाहे बीज शुद्ध. आणि हे सत्य बरं घरातच विचारता लागतो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मुंबईमध्ये फार प्रेम करणारं घर होतं. आहे आणि करोडपती घर आहे. त्याला असं वाटलं की आपण गरीबाची जर मुलगी केली ना तर चांगली वागेल. आणि भागवतामध्ये भगवान कृष्ण म्हणतात विषमतेशी मित्रताने नातं करू नका. शब्द लिहिलाय ना. विषमता असेल ना मित्रता आणि नातं विषमतेमध्ये करायचं नाही. कृष्णाचं वाक्य ययोरेव समम वित्तम ययोरेव समम करू तयोर विवादे मैत्रिश्च समयोरेव शोधते. तुमचं भांडण जरी असलं तुमची मित्रता जरी असली समयोरेव शोधते. समान राहील. त्याचं कारण आता श्रीमंत माणूस आहे गरीबाशी मित्रता केली काय त्याला खर्चातच टाकणार. गरीब आहे श्रीमंताची बरोबरी करू शकत नाही. शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याच्या घरात गेली ना तर त्रास होत नाही. जातीवाद शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याच्या जर घरात गेली तर त्रास होत नाही. तिथे ती खुरपत असते इथे खुरपत असते. पण शेतकऱ्याची मुलगी जर ब्राह्मणाच्या घरात गेली तर त्याला सोळच कळत नाही. ते दुःख आहे. आचार विचार करत नाही, व्यवहार करत नाही, जेवणाची पद्धत करत नाही. आणि खानदानी लोक लगेच उघड्या पडतात बघा. नाना आचार गौरव कुलीनाचे ते ताट असतं ना पुण्यामध्ये. मीठ कोणत्या बाजूला असावं
लोणचं कुठं असावं, चटणी कुठं असावी, त्याच्या जागा ठरल्या. ती जागा बदलली तरी ते ब्राह्मण समजत नाही. ताटामध्ये जर जागा त्याच्यावर ओळखतात, हा पुण्यातला का शाळा का शिकलेला आहे. कसंही वाढलं ना गावरान माणूस, काय वाढलं हे नाही पाहत. मूर्ख माणूस याला अक्कल नाही. मीठ कुठल्या साईडला असावं, का असावं. तुम्ही तर महाराज काय फरक पडला, हेच ते विशेषत आहे. नाना आचार गौरव की ओवी ज्ञानोबर आहे. कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, ही बुद्धिमत्ता आहे. हे घराण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या घराने गरिबाची मुलगी केली. श्रीमंताचं जन्म आहे. खेडेगावची मुलगी मुंबईला आली, गरिबाची. हिला 2 टायमाला जेवायची भ्रांत असायची. काम केल्याशिवाय जेवण मिळत नसत. आणि करोडपतीच्या घरात गेली, ती सुधरेच ना तिला, काहीच कळलं. सगळं भरलेलं दिसलं तिला. नुसत्या घोगरी शिजायची खात बसायचे दिवस. मी म्हणलं अरे बालुशे खा, गुलाबजाम खा. हे काय मी माझ्या ह्याच्यामध्ये चव येते तर काय काही मिळालंच नाही जीवनाला. त्याचे पैसे काढ, त्याचे पैसे काढ. शेवटी संपूर्ण घर उद्ध्वस्त करून टाकलं. आज सगळं घर फुटलं. ते आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं तो त्या निर्णय चुकला. समयोर येव शोभते. गरिबाची मुलगी श्रीमंताच्या घरात गेली तर ते लोक टोमणे मारतात, तुमच्या घरात काय आहे. सासू टोमणे मारणार, तुम्हाला कधी बघितलेलं असतं. श्रीमंताची मुलगी गरिबाच्या घरात आली तर तिला पैशाची किंमत कळत नाही. हा गरीब असतो. म्हणून जी भारतीय संस्कृती तयार केलेली आहे ना, ती मानवी जीवन सुखी कसं होईल याच्यावर आधारित आहे. म्हणून कुळ पाहिलं जातं, वर्ण पाहिला जातो, ज्ञान पाहिलं जातं, खानदान पाहिलं जातं. त्याला आंतरीच्या खुणा प्रगती. महाराज या खुणा नाही कळाल्या तर तिसऱ्या चरणात चांगली माणसे लवकर भेटत नाही, बोलत नाही. याचं कारण त्यांच्यामध्ये कौशल्य नसतं. असावं का नसावं, बोलत जावं ना, टेन्शन लागलं, चोपत नाही. चांगल्या माणसामध्ये असणारी उद्धटता चांगली गाव आहे. बोला ना. जो श्रेष्ठ माणूस आहे त्यांनी समाजाला कसं सांभाळलं पाहिजे, अज्ञानाला जवळ केलं पाहिजे. चांगल्या माणसाकडे नीट भेटत नाही, नीट बोलत नाही, काय सांगता. याचं कारण आहे तुम्हाला गरज आहे, त्याला गरज नाही. दुसरं महत्वाचं कारण सांगतो, हिऱ्याने कधीही देखण्याबरोबर आवडत. ज्ञानी माणसाने मूर्खात राहूच नाही. त्याचं सगळ्यात मोठं पाप मूर्खात राहणं. त्यांना भाषा कळत नाही, संस्कृती कळत नाही, विषय कळत नाही, काहीच कळत नाही. तिकडचं काय भगवान बाबासाठीची किंमत असेल तुमच्यामध्ये, ते वागणे त्यांचं सौजन्य.
तुम्ही काय दिलं? शरीराचं अंग कापावं लागलं. अर्थ कळला ना? बाबा जर संतात असते तर शरीराचं अंग कापावं लागलं असतं. अहो नुसतं कापलं नाही, जिथं रक्त पडलं तिथं तुळशी उगवली. तुळशी उगवला राहिल्यानंतर एका साधूवर आलेला आक्षेप ही पृथ्वीवरची पहिली घटना. तुळशी उगवल्या, रक्त सांडलेले येते. भगवान बाबांची आरती आहे. जिथे जिथे गुरुवारी एकादशीला भजन होईल इथून पुढे आरती करत जा बाबांची. गाडीमध्ये आरती आणलेली आहे बाबांची. सगळीकडे ज्यांच्याकडे नसतील त्यांनी त्या घ्या आणि आपल्या संतांचा आपण सन्मान राखा. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाव. आणि काय किती सहन करायला लागलेत महाराज लोकांना प्रश्न. बैसोनी पाण्यावरील वाचली ज्ञानेश्वरी. काय अवघड नाही. आणि एवढी परीक्षा केल्यानंतर सुद्धा नारायणगड सोडावा लागला. अर्थ कळाला होतो. एवढी कठीण परीक्षा देऊन सुद्धा माणसाने स्वीकार केला नाही. इतकी माणसं मूर्ख असते. अशा माणसाने जर उद्या ठरवलं की एखाद्या संतांची भेट व्हावी, बहु अवघड. अहो मंत्री भेटत नाही, आमदार भेटत नाही. ते झालं महाराष्ट्रात. दिल्लीत तर तुम्हाला ओळखतच नाही तुम्ही कुठल्या देशातले. मराठी बोलणाऱ्यापैकी मंत्र्याचं बोलतो. मुख्यमंत्र्याला भेटायला जावं तुम्ही मुख्यमंत्र्याला येऊन देतात. तुम्हीच निवडून दिलाय, तुम्हाला येऊ दे. भारताचा पंतप्रधान सुद्धा माणसानेच निवडलेला आहे. तो कुठे भेटतो? अहो ही माणसं तुम्हाला भेटत नाही. बहु अवघड असे आहे संत भेटी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताने कृपा करावी, त्याच्याशिवाय या जगात दुसरा पर्यायच नाही. देव ज्यावेळेस कृपा करतो त्यावेळेस संत भेटतो. याचं मूर्तिमंत उदाहरण नामदेव महाराजांचं आहे. नामदेव महाराजांवर कृपा केली आणि माऊली भेटली. मुक्ताबाईवर कृपा केली, माऊली भेटली. सुखबाईवर कृपा केली, माऊली भेटली. अर्थ लक्षात ठेवा ना. काय कृपा केली. किती मोठे मोठे संत भेटले जगामध्ये. जीवनाचं कल्याण झालं बघा. आणि बाबा ज्यांना भेटले ते तर भाग्यवान आहेतच, पण कधी अपयश बाबांनी त्यांना येऊ दिलेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे संत एकदा भेटले ना, ह्या मूर्ख लोकातून मुक्तीच शेवटच्या चरणात.
संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानामराय सांगतात, कैसी सुखनिद्रा अंकुरण इंगळाची. संसाराचं वर्णन कैसी सुखनिद्रा, इंगळाच्या अंकुरणी कैसी सुखनिद्रा. आणि एकदा संतांची भेट झाली, सुखाचे शेजारी. ते पहुडलं जे आहे ना, ते झोप या अर्थामध्ये शब्द नाही, काहीच कर्तव्य राहिलेलं नाही आणि काहीच काम नाहीये, पोट भरलेलं आहे आणि काम संपलेलं. त्यावेळेस माणूस पहुडतो आणि दमलेला माणूस झोपतो. झोपेमध्ये आणि काय करतो, काय पहुडलो होतो. कशा करतात, हे काम झालं नाही, काय नाही, पण जेवण सगळं झालेलं, सगळं पैसा सगळं बोल. सुखाचे शेजारी. मनुष्य जन्मातलं कर्तव्य ज्यावेळेस संपतं त्यावेळेस आनंदाच्या शेजारामध्ये झोप लागते, पहुडतो. हे संतांचं सामर्थ्य आहे. एकदा आशीर्वाद दिला ना साधूने, काय सांगायचं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये स्पर्श कोपरेला फार महत्व आहे. येऊन या कृपावंते तुझ्या स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवीला नसते. असं लावून या हात फार महत्वाचं आहे. आणि त्या हातातून जी वीज बाहेर पडते, बिंदूमध्ये शिरतीला महाराज सर्व खलून जात ब्रह्म. सगळं जग असं ब्रह्म दिसायला लागतं महाराज. उपनिषदामध्ये फार सुंदर दिलेलं आहे. महांतम विभुम आत्मानं मत्वा धीरो नको. टेन्शन घेत नाही महाराज. सुखाचे शेजारी जिवंत याची देही याची गोळा भोगू मुक्तीचं. पुढचं नाही सांगत. एकदा शरीर संपलं तुमचं, मग तुमच्या बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. नीट आहे का. सुखाच्या शेजारात जाण्यासाठी संतांची भेट आवश्यक आहे आणि संतांच्या भेटीसाठी तुमचं पुण्य आवश्यक आहे. अशा 3 गोष्टी याच्यामध्ये आल्या. सुख पाहिजे असेल तर संत भेट व्हायला पाहिजे. संत भेट जर व्हावीशी वाटत असेल, कोण पुण्य यांचं. आणि पुण्य शब्दाचा अर्थ असा आहे, नीतीने वागा, पाप करू नका, स्वच्छ जीवन जगा. आले भागा ते करीतो तुझे नाव. जरा पर्यायच नाही. आणि हे पुण्य तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्म नाम तुझे वाचिसी तुझे समाधान वेळे. फार भाग्य लागतं महाराज. आता खूप सांगण्यासारखं त्याच्यामध्ये मदालेसेसारखी आई गेली. आपल्या मुलाला राज घरड्यामध्ये जन्माला आलेली मुलगी, मुलं लहानपणीच वैराग्यवान करून पाठवते महाराज. आत्मउद्धार करून घ्या, हे संतांचं भाग्य. काय मला सांगा तुम्ही, आता वयोवृद्ध झालात, काय गमवलं या जगातून. गमवलं किती ते मी सांगू शकतो. हात गेले, डोळे गेले, नाक गेले, सगळं सांगता येईल. गमवलं. एक तर म्हातारा आला मला परवा दिवशी, महाराज 90 वर्षाचं वय आहे, डायबिटीस नाही, बीपी नाही, अजून मजबूत आहे. घरात आला 90 वर्षाचं, काहीच नाही, मजबूत आहे अजून. काय पुरुषार्थ त्याला. एखादी मशीन चांगली निघाली याचा काय पुरुषार्थ होतं जीवनामध्ये. कधी कधी एखादं शरीर चांगलं असतं, म्हणजे 10 वर्ष वाढले, सृष्टीमध्ये कळत होता नाही 10 वर्ष कशी. काय फरक पडला तुला. एक डायबिटीस नाही, जे डायबिटीस आहे त्याने काही पाठ केले का. बीपी त्याने कष्ट केले असतात. कष्ट करताना 1000 प्रकारचे रोग होत असतात. कष्ट न करायला काहीच होत नाही, गरीब असतो मनुष्य. आता ज्याला डायबिटीस झालेला आहे तो बांगल्याचा मालक असतो, आणि ज्याला डायबिटीस नाही तो गेटवर गेट किपर असतो. त्याला काय तुलना करायची. बांगल्याच्या मालकाला डायबिटीस झालाय, बीपी, मला काहीच नाही, तू उभा कुठे गेट किपर. गेट पुरुषार्थ आहे. मेंदू चालवलं नाही, आजार होणार कसा काय. म्हणून शरीर चांगलं आहे याचा अभिमान बाळगू नका. तुम्ही कोणाचे शिष्य आहात, कोणाचं सानिध्य तुम्हाला मिळालं,
कोणी तुमच्या डोक्यावर हात फिरवला हे मानवी जीवनात महत्वाचं आहे. आणि हे पंचायत जगत तुकोबारायचा आत्मा आहे. विडोबा